नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी संस्कृतमधील सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे ग्रामर. आता आपल्याकडे जो प्रश्न असतो ज्याच्यामध्ये सूचनानुसारम कृतीकृत त्याच्यामध्ये तुम्हाला 5 पैकी कुठल्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. आणि त्याच्यामध्ये साधारणतः तुमच्याकडे ऑप्शन असतात त्या प्रश्नामध्ये की एकतर तुम्ही संख्यावाचक हा सॉल्व्ह करू शकता, समानार्थी विरुद्धार्थी समास किंवा मग हे ग्रामरचे प्रश्न. आता जर तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करणार असाल तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे येतात. एक तर पूर्वकालवाचक त्वांत लबंत अव्यय निष्कासयत असतं, त्वम स्थाने भवान योजयत असतं किंवा तुम्हाला त्या ठिकाणी लकारम लिखत असतं किंवा लकार परिवर्तयत असतं किंवा निजंतम कुरुत असतं. तर अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. आता त्यातल्याच काही आपल्या पुस्तकातल्याच प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत जेणेकरून पेपरमध्ये जर अशा प्रकारचे प्रश्न आले तर एकतर या व्हिडिओमधून तुम्हाला रूल्स कळणार आहेत की जेव्हा आपण ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा कुठल्या नियमांच्या आधारे सॉल्व्ह करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला काही ट्रिक्स पण कळणार आहेत जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये ते फॉलो करू शकता. सो लेट अस स्टार्ट विथ पहिला प्रश्न. दॅट इज पृथुवैन्यस्य निष्पृहतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्. आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्वकालवाचक त्वांत अव्यय निष्कासयत करायचं आहे. आता सगळ्यात पहिली स्टेप याच्यामध्ये हेच असणार आहे की त्वांत अव्यय कुठला आहे तर ते आयडेंटिफाय करा. त्वांत आहे म्हणजे त्या शब्दाच्या शेवटी त्वा अंत त्वा असलं पाहिजे. आता हा एकच शब्द आहे ज्याच्या शेवटी तुम्हाला त्वा पाहायला मिळते. म्हणजे हे काय झालं आपलं पूर्वकालवाचक त्वांती अव्यय. याला आता काढायचं आहे. आता रूल असा आहे की जेव्हा आपण हे अव्यय काढतो त्याच्या आधी तुम्हाला हे पाहायचं आहे की अजून दुसरं कुठलं क्रियापद इथे आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दुसरं कुठलं क्रियापद बघायला मिळतंय. प्रसन्नाः अभवन. अभवन तुम्हाला पाहायला मिळते. सो अभवन क्रियापद ज्या रूपामध्ये असेल, ज्या लकारामध्ये असेल, ज्या वचनामध्ये असेल, सेम वचन सेम लकार तुम्हाला ज्ञात्वासाठी यूज करायचा आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा पहिली स्टेप ही आहे की त्वांत्य अव्यय शोधायचं. दुसरी स्टेप ही आहे की दुसरं क्रियापद शोधायचं जे त्या वाक्यामध्ये आलं असेल. सो अभवन क्रियापद आलेलं आहे. अभवन ज्या रूपामध्ये आहे. आता या ठिकाणी अभवन जे आहे तर ते पास्ट टेन्स मध्ये आहे. तर सेम तोच टेन्स तुम्हाला ज्ञात्वाचं रूप बनवण्यासाठी वापरायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही ज्ञात्वाला अभवन प्रमाणे कराल तेव्हा तुम्हाला शेवटी च लिहायचं आहे आणि याचं एंडिंग करायचं आहे. आता आपण असं का करतोय? या वाक्याचं मिनिंग काय होतं की पृथुराजाची निस्पृहता जाणून घेऊन स्तुतिगायक प्रसन्न झाले. सो हे कशामध्ये आहे? पास्ट टेन्स मध्ये वाक्य आहे. स्तुतिगायक प्रसन्न झाले. सो आता या ठिकाणी तुम्हाला अभवन प्रमाणे ज्ञात्वा करायचं आहे. आता जाणून घेऊन ज्ञात्वाचं मिनिंग काय होतं? जाणून घेऊन. जर मी याचं वाक्य म्हणजे जर मी जाणून घेऊन काढायचं असेल किंवा रिमूव्ह करायचं असेल ज्ञात्वा तर हे काय होईल? स्तुतिगायकांनी किंवा स्तुतिगायक निस्पृहता जाणले आणि सॉरी पृथुरूपाची निस्पृहता जाणले आणि स्तुतिगायक प्रसन्न झाले. आता जाणले आणि म्हणते मी या ठिकाणी या वाक्याला जोडण्यासाठी. म्हणजेच काय? संस्कृत मधला च. सो आय होप तुम्हाला कळतंय की आपण च का यूज करतोय. कारण जेव्हा आपण याचं ट्रान्सलेशन जरी मराठीमध्ये केलं आणि हे जाणून घेऊन न घेता जाणले घेतलं तेव्हा दोन वाक्यांना जोडण्यासाठी आपल्याला च यूज करावं लागलं होतं. सो सिमिलरली त्यासाठी आपण इथे पण आणीच्या ऐवजी च यूज करणार आहोत दोन वाक्य जोडण्यासाठी. सो आता याचं उत्तर कसं होईल बघा. पृथुवैन्यस्य निस्पृहताम. ज्ञात्वाचं रूप तुम्हाला लिहायचं आहे अभवन प्रमाणे म्हणजेच या ठिकाणी होईल अजानन. यासाठी तुम्हाला पास्ट टेन्स मधले जे आपली रूप आहेत क्रियापदाची तर ती माहिती असली पाहिजेत. स्तुतिगायकाः याच्या खाली अंडरलाईन करा सो दॅट आपण हे चेंज केले हे कळेल. प्रसन्नाः अभवन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवतो आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे त्वम स्थाने भवान योजयत. त्वम प्रयत्नेन कृषिकार्यम करोषि. आता तुम्हाला सगळ्यांना हे कळलं असेल की जे त्वमचं रूप असणार आहे त्याप्रमाणेच क्रियापद असणार आहे. अर्थात मग आता या ठिकाणी जर मी त्वमला भवानमध्ये कन्वर्ट केलं तर माझं क्रियापद पण तर बदललं पाहिजे. करोषि हे जे क्रियापद आहे याचं हे त्वमचं रूप आहे. या ठिकाणी जर मी भवान घेतलं हे काय आलं पाहिजे? भवानच्या टेबलनुसार ती अंत्यपद असलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी काय असलं पाहिजे? करोती असलं पाहिजे. सो यासाठी तुम्हाला भवान आणि त्वमच्या क्रियापदाचे जे टेबल्स आहेत तर ते माहिती असले पाहिजेत. इन केस जर तुमच्याकडे टेबल्स कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत याची PDF नसेल तर ते मी टेलिग्रामवरती अपलोड केलेली आहे. चेकआउट करू शकता जेणेकरून तुम्हाला हे सगळे टेबल्स बघायला मिळतील. सो या ठिकाणी जेव्हा मी त्वम स्थाने भवान तर तुम्ही फक्त त्वमला रिप्लेस करून भवान टाकायचं आहे. खरे चेंजेस तर क्रियापद मध्ये होतात. सो सॉल्व्ह करत करत बघूया.
त्वमच्या ऐवजी मी या ठिकाणी भवान लिहिणार. बाकी कर्मामध्ये काही बदल नाही करायचा आहे. प्रयत्नेन कृषी कार्यम आहे असं. प्रयत्नेन कृषी कार्यम. आता या ठिकाणी करोशीच्या ऐवजी जर मी भवान यूज केलं तर भवाननुसार क्रियापदाच्या शेवटी ती अंतपद असतं, त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, करोती. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे दोन्ही चेंजेस आपण इथे केलेले आहेत, भवान आणि करोती. सो नेक्स्ट टाइम पण आता इथे बघा सेम त्याच प्रकारचा प्रश्न खाली आहे, त्वम त्यज, आणि या ठिकाणी जर मी चेंजेस केले तर काय होणार आहे, भवान त्यज तू. ठीक आहे. सो सेम फॉर्म तुम्हाला वापरायचा आहे भवानसाठीचा, त्या सेम लिंगामधला, सेम काळामधला, सेम वचनामधला. सो त्वम धनुः त्यज, भवान धनुः त्यजतु. त्यजतु पहिला उकार. बरोबर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भूमातुः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः कृषी कार्यम अकरोत. आता या ठिकाणी भूमातुःच्या ऐवजी भूमी ही या शब्दाचं योग्य रूप तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच भूमातुःच्या ऐवजी तुम्हाला दुसरा शब्द यूज करायचा आहे, त्याचाच समानार्थी शब्द. आता अर्थात जेव्हा तुम्ही शब्द चेंज करणार आहात तेव्हा त्यानुसार काय काय चेंजेस होत आहेत हे पण आपल्याला बघावे लागणार आहेत. आता भूमातुः ज्या विभक्तीमध्ये असेल त्या विभक्तीमध्ये तुम्हाला भूमीचं रूप घ्यायचं आहे. बाकी तर मोस्टली काही चेंजेस नाही होणार, कारण आपण फक्त कर्ता बदलतोय, कर्त्याचं वचन वगैरे काही बदलत नाही आहोत. तर बाकीचं सेम सेंटेन्स राहणार आहे. फक्त भूमातुः जे आहे त्याची विभक्ती बदलेल आणि त्या ठिकाणी भूमीची भूम्या हे रूप येईल. ठीक आहे. सो चौथ्यामध्ये तुम्हाला सेम लिहायचं आहे सगळं, उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः कृषी कार्यम अकरोत. फक्त भूमातुच्या ऐवजी तुम्हाला भूमीचं रूप भूम्या लिहायचं आहे. ठीक आहे, डन. बाकी सगळं सेम येणार आहे. सो याची विभक्ती जी काही असेल सेम विभक्ती तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रजाजनेही सह कृषी कार्यम कुरु. आता या ठिकाणी तुम्हाला लकार आयडेंटिफाय करायचे. कुठले कुठले लकार आहेत आपल्याकडे, लट लकार आहे, लोट लकार आहे, द्रुत लकार आहे, लिंग लकार आहे, विधिलिंग लकार आहे. तर या ठिकाणी प्रजाजनेही सह विधी कार्यम कुरु म्हणजेच आपण काय सांगतो आहोत, लोट लकारामध्ये त्याला सांगतो आहोत की राजा जो आहे तर तो प्रजाजनासोबत कृषी कार्य करत होता, तर ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. म्हणजे हा कुठला लकार आहे, लोट लकार आहे. बेसिकली आदेश वगैरे द्यायला आपण हा लकार वापरतो. सह प्रसन्ना भविष्यामी. आता भविष्यामी हा काय आहे, फ्युचर टेन्स आहे. फ्युचर टेन्स म्हणजे काय, ऋट लकार आहे. या ठिकाणी तुम्हाला लिंग लकार म्हणजे पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता जेव्हा आपल्याला लकार परिवर्तयत वगैरे अशा प्रकारचे प्रश्न असतात तेव्हा कर्ता आणि कर्ममध्ये काही फरक नाही करायचा, काही बदल नाही करायचे. तुम्हाला फक्त चेंजेस करायचे आहेत क्रियापदामध्ये. आता भविष्यामी हे कशामध्ये आहे, फ्युचर टेन्स मध्ये आहे. आणि अहम म्हणजेच काय, तुम्हाला या ठिकाणी प्रथम पुरुषामधलं रूप वापरायचं आहे एकवचनामधलं. सो भविष्यामी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे लिंग लकार मधलं प्रथम पुरुषामधलं एकवचनाचं रूप काय येतं, भवेयम. सो या ठिकाणी काय लिहायचं आहे, अहम प्रसन्ना भवेयम, आणि याच्या खाली अंडरलाईन, सो दॅट की हे चेंज केलं हे कळेल. युजली जेव्हा तुम्हाला लकार ओळखास दिलं जातं ना तेव्हा याच्या खाली क्रियापदाच्या खाली अंडरलाईन दिलं जातं, किंवा लकार परिवर्तयच्या वेळेस पण क्रियापदाच्या खाली अंडरलाईन दिलं जातं. बट ठीक आहे, तसंही आपल्याला माहितीच आहे की क्रियापदच बदलायचं आहे, सो अंडरलाईन करून दिला नाही दिला तरी फरक नाही पडणार आहे. ओके. भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत. अगेन पूर्वकालवाचक त्वांतव्यय निष्कासयत. पहिली स्टेप काय आहे, त्वांत्य अव्यय आयडेंटिफाय करणं. काय आहे या ठिकाणी, त्वांत्य अव्यय घृत्वा. ठीक आहे. सो त्वांत्य अव्यय जेव्हा आपण काढणार आहोत त्याच्या आधी बघा की दुसरं क्रियापद कुठलं आहे, अभवत हे आपल्याकडे दुसरं क्रियापद आहे. म्हणजेच आपल्याला धृत्वाचं रूप अभवन प्रमाणे करायचं आहे आणि शेवटी आपण काय वापरतो, च. सॉरी, या ठिकाणी च वापरायचं राहिले, एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे. हा, आफ्टर दॅट इथे पण तुम्हाला च वापरायचे. सॉरी प्लीज ते लक्षात ठेवा, विसरू नका, कारण मी चुकून ते रूप बदललं आणि च लिहिलंच नाही खाली शेवटी. आता मला रिअलाइज होत आहे. ठीक आहे. सो लास्ट क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे, घृत्वा जे आहे तर ते अभवन मध्ये करायचं आहे, म्हणजे लिंग लकार मध्ये करायचं आहे, पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे, अधारयत होईल त्याचं रूप. सो भूमी ही स्त्री रूपम अधारयत तस्य म्हणजे त्याच्या पुरतः म्हणजे समोर, प्रकटित झाली, प्रकटिता अभवत आणि च, कारण आपण त्वांत्य
जे आहे त्याला कन्वर्ट केलेलं आहे साध्या फॉर्मॅटमध्ये. सो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागेल 2 वाक्यांना जोडण्यासाठी. सो अशा पद्धतीने आपण ग्रामरमधले क्वेश्चन सॉल्व्ह करतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्वमस्थाने भवा नियोजित करायचं असेल तर रूप कसं बदलायचं, त्वांत्य अव्यय निष्कासित करायचे असेल तर त्याचे 2 रूल्स आहेत. पहिलं तर त्वांत्य आयडेंटिफाय करा. दुसरं आहे त्याच्यासारखं दुसरं क्रियापद शोधा आणि त्यानुसार त्याचं रूप चेंज करा. तिसरं असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला शेवटी च लिहायचं असतं. त्यानंतर अजून आपण हे पाहिलं की या ठिकाणी जर एखादा शब्द रिप्लेस करायचा असेल तर फक्त त्याचं तुम्हाला वचन माहिती पाहिजे, त्याचं विभक्ती माहिती पाहिजे, त्याचं लिंग माहिती पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ते चेंजेस करू शकता. लकार आयडेंटिफाय कसं करायचं आपण बघितलं, लकार चेंज कसं करायचं ते आपण बघितलं. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक सो मच फॉर वॉचिंग आणि अशाच प्रकारे तुम्हाला ग्रामरवरती इतर काही व्हिडिओज हवे आहेत का ते पण नक्की सांगा. अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.